एका शेतकऱ्याचा देवावरचा विश्वास, एका बाईचा देवावरचा संताप आणि श्रद्धा विरुद्ध प्रश्नांची थेट लढाई। देऊळ बंद 2 हा सिनेमा नेमका भक्ती दाखवतो की वास्तवावर प्रश्न विचारतो? आज आपण करणार आहोत या सिनेमाचा फुल ऑनेस्ट रिव्ह्यू। लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला। देऊळ बंद 2 हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे प्रवीण तरडे यांनी आणि त्यांच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे या सिनेमातही तुम्हाला दिसणार दमदार डायलॉग्स, इमोशनल सीन्स, गावाकडचं वास्तव आणि भक्तीचा जोरदार टच। सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत मंगेश देसाई, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी। पहिल्या भागात लोकांनी खूप प्रेम दिलं होतं, त्यामुळे सिक्वेल कडून एक्सपेक्टेशन्स पण मोठ्या होत्या। सिनेमाची कथा फिरते तुकाराम नावाच्या शेतकऱ्याभोवती। शेतकऱ्यांच्या आयुष्यातील संकट, बनावट खतं, बियाणं, कर्ज आणि अन्याय या सगळ्यामुळे तो त्रासलेला असतो। तुकाराम हा स्वामी समर्थ यांचा खूप मोठा भक्त असतो। त्याला वाटत असतं की संकटात देव त्याची मदत करेल, पण जेव्हा काहीच बदलत नाही तेव्हा त्याची पत्नी संगीता देवावरच प्रश्न उपस्थित करते आणि इथून सुरू होते सिनेमाची खरी लढाई। श्रद्धा विरुद्ध प्रश्न, एका बाजूला भक्ती तर दुसऱ्या बाजूला वास्तव आणि राग। हा कॉन्सेप्ट सिनेमात खूप इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवला आहे। ॲक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर स्नेहल तरडे यांनी जबरदस्त काम केलं आहे। त्यांच्या डोळ्यातील राग, फ्रस्ट्रेशन आणि देवावर विचारलेला प्रश्न हे सीन्स खूप पॉवरफुल वाटतात। तर मोहन जोशी यांनी त्यांच्या अनुभवातून कॅरेक्टरला ह्युमर आणि इमोशनल डेप्थ दिली आहे। दोघांमधले संवाद हे सिनेमाचे स्ट्रॉंगेस्ट मोमेंट आहेत। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तुमचं अस्तित्व आहे? जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच। चला मग मी पण तुमचं अस्तित्व। मंगेश देसाई यांनीही साध्या शेतकऱ्याची भूमिका ऑनेस्टली केली आहे। त्याशिवाय सिनेमात इंडस्ट्रीमधले अनेक फेमिलियर फेसेस दिसतात, ज्यामुळे मूवीला मोठेपणा येतो। सिनेमाचा पहिला हाफ खूप एंगेजिंग आहे। फार्मर इश्यूज, इमोशनल सीन्स आणि ड्रॅमॅटिक ट्विस्ट यामुळे स्टोरी पकडून ठेवते। डायलॉग्स हे प्रवीण तरडे स्टाईलमध्ये हेवी आणि इम्पॅक्टफुल वाटतात। काही डायलॉग्स थिएटरमध्ये लिटरली टाळ्या मिळवतात, तर काही डायलॉगमुळे आपल्याला डिवोशनल असं फील होतं। म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोर देखील इमोशनल फील वाढवतात। विशेषतः भक्तिमय सीन्स थिएटरमध्ये भारी वाटतात, पण इंटरव्हल नंतर मूवी थोडी स्ट्रेच होते। स्टोरी जास्त डिवोशनल साईडला जाते आणि स्क्रीन प्ले वीक वाटायला लागतो। जर तुम्ही प्युअर मूवी लवर असाल तर सेकंड हाफ थोडा प्रेडिक्टेबल वाटू शकतो, पण जर तुम्ही भक्ती आणि स्वामी समर्थवर विश्वास ठेवणारे असाल तर हा भाग तुम्हाला जास्त कनेक्ट होईल। म्हणजेच हा सिनेमा लॉजिकपेक्षा भावना आणि श्रद्धेवर जास्त चालतो। हा काही निगेटिव्ह पॉईंट नाहीये, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, हा सिनेमा फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवून थांबत नाही। बाकी अनेक मूवीजमध्ये फक्त दुःख, गरिबी आणि आत्महत्या दाखवल्या जातात, पण देऊळ बंद 2 त्या समस्यांवर उपाय काय असू शकतो हेही सांगण्याचा प्रयत्न करतो। सिनेमा सांगतो की फक्त देवावर सगळं सोडून चालत नाही। शेतकऱ्यांनीही शेताविषयी अभ्यास केला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि चुकीच्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे। आणि सिनेमातला सर्वात पॉवरफुल मेसेज म्हणजे आत्महत्या करून मोक्ष मिळत नाही। हा डायलॉग आणि त्यामागचं इमोशन्स खूप अप्रतिम पद्धतीने दाखवलं आहे। हा सीन फक्त इमोशनल वाटत नाही तर तो थेट मनाला लागतो। म्हणूनच देऊळ बंद 2 फक्त डिवोशनल मूवी राहत नाही तर श्रद्धा, वास्तव आणि समाजाला मेसेज देणारा सिनेमा बनतो। आणि मला सिनेमातली अजून एक गोष्ट खूप आवडली। खूप लोकांना कदाचित वाटेल की ही बाई देवाला अशी कशी बोलू शकते, देवालाच प्रश्न कसे विचारू शकते। आपला धर्म आपल्याला अंधपणे फक्त मान डोलवायला शिकत नाही तर प्रश्न विचारायलाही शिकवतो, सत्य शोधायलाही शिकवतो। आणि म्हणूनच संगीताचं कॅरेक्टर खूप पॉवरफुल वाटतं। ती देवाचा अपमान करत नाही तर तिच्या दुःखातून, रागातून आणि वास्तवातून प्रश्न विचारते। कारण आपल्या संस्कृतीत प्रश्न विचारणं चुकीचं नाही, उलट प्रश्नांमधून श्रद्धा अजून मजबूत होत जाते, मग समोर स्वतः देव असला तरीही। ओव्हरऑल पाहिलं तर देऊळ बंद 2 हा पूर्णपणे मासेस भक्तांसाठी बनलेला इमोशनल डिवोशनल ड्रामा आहे। सिनेमात स्ट्रॉंग ॲक्टिंग आहे, पॉवरफुल डायलॉग्स आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना टच करण्याचा प्रयत्नही आहे, पण स्क्रीन प्ले आणि पेसिंग काही ठिकाणी कमी पडतं। जर तुम्हाला डिवोशनल मूवीज, इमोशनल सिनेमा आणि गावाकडचं वास्तव आवडत असेल तर हा सिनेमा तुम्ही नक्की पहा। तर ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत। तुम्ही जर देऊळ बंद 2 हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।